नमस्कार, मी तन्मय टिल्लू। दिवसभरात आपण विविध बातम्या बघत असतो, त्यातील काही बातम्या या खास असतात। अशाच बातम्या आणि त्या बातम्यांमागची बातमी पुढील अर्धा तासात सविस्तर पाहणार आहोत इनसाइड स्टोरी या बातमीपत्रात। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूयात आजची सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात दिलासादायक बातमी। राज्य सरकारने जनतेला गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट दिलंय। राज्यातील कोरोनाचे सगळे निर्बंध हटवण्यात आलेत। महत्त्वाचं म्हणजे आता तोंडाला मास्क लावणंही बंधनकारक नसणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्बंध मुक्तीचा एकमतानं मोठा निर्णय घेण्यात आलाय। लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांवरची उपस्थितांची मर्यादा देखील पूर्णपणे हटवण्यात आली आहे आणि यंदाचा गुढीपाडवा जल्लोषात साजरा करता येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। निर्बंध या महामारीमध्ये आपण लावले होते ते दोन्ही ऍक्ट विथड्रॉ करण्याचं काम मंत्रिमंडळाने आज केलेलं आहे आणि त्यामुळे जे काही निर्बंध हॉटेलमध्ये 50% लोक उपस्थित असावेत, रेस्टॉरंटमध्ये किंवा बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये, मास्क डबल वॅक्सिनेशन असावं, मास्क कंपल्सरीच असावं, ह्या सगळ्या ज्या काही निर्बंध होते ते निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, बातमी मास्क संदर्भातली आहे। गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून मास्क ऐच्छिक असणार आहे। मास्क घालण्याची सक्ती नसेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। गुढीपाडव्यापासून राज्य सरकार पॅन्डेमिक ऍक्ट हटवणार आहे आणि त्यानंतर राज्य पूर्णपणे निर्बंध मुक्त असेल। लोकांनी आपली स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल तेवढ्या मॅक्झिमम पब्लिकच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या सगळ्या ठिकाणी आपण मास्क घालावं, परंतु ते ऐच्छिक स्वरूपाने असेल अशा स्वरूपाचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आलेला आहे। राज्यात मास्कची सक्ती उठवल्याबद्दल पुणेकरांनी आनंद व्यक्त केलाय। पुण्यातल्या एका कॉलेजमधल्या मैत्रिणींनी हवेत मास्क उडवून ही मास्क मुक्ती साजरी केली। अखेर 2 वर्षांनंतर मास्कच्या जाचातनं मुक्ती मिळत असल्याबद्दल या विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त केला। 2 वर्ष मास्क घालून खूपच त्रास झाला होता आणि आता फायनली आम्ही मास्क पासून फ्री झालोय, तर खूप छान वाटते, फ्रीडम सारखं फील येते। उन्हाळा सुरू होतोय, उन्हाळ्यामुळे खूप त्रास होत होता मास्कचा, आता मनसोक्त श्वास घेऊ शकतो आम्ही बिना मास्कचा। खूप आनंद वाटतो। ते मास्क वापरून दिवसभर फिरायचं म्हणजे कठीण असतं, धापा लागत असतात आणि आता त्याच्यापासून मुक्ती मिळते। गुढीपाडव्यापासून याची सुरुवात होतीये, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे। मास्कमुळे खूप त्रास व्हायचा, तरी पण लोक कोरोनाच्या भीतीने मास्क वापरायचं। आता फायनली मास्क बंदीवरती खूप छान हे केलंय, तर फायनली मास्क काढल्यामुळे खूप फ्री वाटतंय। गुढीपाडवा आता दणक्यात साजरा करता येणार आहे। शोभायात्रांवर कुठलीही बंधनं नाही आहेत, सोशल डिस्टन्सिंगसह कुठलीही बंधनं नसणार आहेत, त्यामुळे जोरात गुढीपाडवा साजरा होईल। त्याचबरोबर पुढच्या महिन्यात सुरू होणारा रमजान आणि ईदही निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे। रमजान साजरा करताना कुठलेही निर्बंध नसतील, तसंच 14 एप्रिलची आंबेडकर जयंती देखील उत्साहात साजरी करता येईल। गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, असा सूर आता गिरगाव स्वागत यात्रेच्या आयोजकांमध्ये उमटलाय। 2 दिवसात तयारी कशी करायची हा प्रश्न आयोजकांना पडलाय। ती यात्रा अशी 2 दिवसात काही उभी करता येणं शक्य नाही। आपल्याला माहितीच असेल गिरगावची यात्रा किती भव्य आणि आकर्षक आणि वेगळ्याच पद्धतीची असते, त्यामुळे एवढ्या 2 दिवसाच्या कमी कालावधीमध्ये यात्रा उभी करणं शक्य नाही। पुनर्विचार करण्यासारख्या परिस्थितीत आम्ही नाही आहोत, कारण आम्हाला यात्रा करण्यासाठी आधी खूप तयारी करावी लागते। त्यासाठी मला तर स्पष्ट असं म्हणावं लागतं की ही पारंपरिक यात्रा काढणाऱ्यांची कोंडी करण्यासाठीच, कारण गेल्या 8 दिवसामध्ये असा काय फरक पडलाय की आज निर्बंध उठवत आहे, हेच निर्बंध 8 दिवसापूर्वी सुद्धा उठवू शकले असते। गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रांवरील निर्बंध आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हटवायला हवे होते, असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय। निर्बंध हटवण्यासाठी दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांकडून आदेशाची वाट बघत होतात का, असा टोलाही त्यांनी लगावलाय। आणि मुळामध्ये हा निर्णय करायला 2 तारखेला गुढीपाडवा आहे, इतका उशीर का लागला? हा निर्णय अगोदरच्या कॅबिनेटमध्ये का नाही घेतला? पण वाटतंय जणू काही या परवानग्या ठाकरे सरकारला देण्यासाठी दिल्लीतला कोणत्याही परवानगीची आवश्यकता आहे का?
आणि मग दिल्लीमध्ये एका पक्षाच्या मुख्यालयातून कन्सेंट मिळाल्यावर मग महाराष्ट्रातला परवानगी येतात का? तर आता या निर्बंध मुक्तीमुळे काय काय होणार आहे पाहूया. गुढीपाडव्याला शोभायात्रा काढता येणार आहेत. आंबेडकर जयंती साजरी करता येणार आहे. निर्बंध मुक्त रमजान साजरा करता येणार आहे. मास्कची सक्ती असणार नाही, मास्क ऐच्छिक असेल. ज्यांना मास्क वापरायचा आहे त्यांनी वापरावा. लोकल प्रवासासाठी डबल वॅक्सिनची गरज नसेल. आणि आता बातमी येते राजकीय क्षेत्रातनं. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर फारशी जहरी टीका करताना दिसत नाहीत. हे जसं महाराष्ट्राच्या लक्षात आलंय तसंच मुख्यमंत्र्यांनाही जाणवलंय. त्यामुळे आता याची थेट पवारांकडे तक्रार झाली आहे म्हणे. राष्ट्रवादीचा भाजपला सॉफ्ट कॉर्नर. शिवसेनेचे हल्ले राष्ट्रवादी बॅकफुटवर. मुख्यमंत्र्यांची थेट पवारांकडे तक्रार. सत्ताधारी महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. शिवसेना नेते भाजपवर जोरदार हल्ले चढवत असताना राष्ट्रवादी मात्र बोटचेपी भूमिका घेत असल्याची मुख्यमंत्र्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पवारांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना असं वाटावं अशा अनेक घटना घडल्या आहेत. 13 मार्चला मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीसांना BKC मधील सायबर विंगच्या कार्यालयात बोलावलं होतं. मात्र अचानक फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब घेण्यात आला. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध छेडलं गेलं. मात्र अजित पवारांनी दोन्ही बाजूंना सबुरीचा सल्ला दिला. 12 भाजप आमदारांच्या निलंबनावरनं वादळ उठल्यानंतर वर्षभरासाठी निलंबन व्हायला नको असं सांगत अजितदादांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. 28 तारखेला राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणारं ट्विट केलं. केंद्रीय यंत्रणांना टक्कर देण्यासाठी पोलिसांचा पुरेपूर वापर केला पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे. मात्र गृह खातं राष्ट्रवादीकडे ही खरी अडचण आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांना विचारल्यानंतर ते गृहमंत्र्यांकडे बोट दाखवून मोकळे झाले. विशेषतः गृह खातं जे आहे ते महाविकास आघाडीवर जास्त कारवाई करते, भाजप विरोधात करत अशी एक चर्चा आहे. त्या संदर्भामध्ये आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबच जास्त अधिकारवाणीने सांगू शकतील, कारण ते विभाग बघतात. तर दुसरीकडे भाजप नेतेही शिवसेनेवर जहरी टीका करत असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबाबत मात्र जरा सॉफ्ट असल्याचं चित्र आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर भाजप आक्रमक पवित्रा घेते, मात्र राष्ट्रवादीच्या खात्यांमधील घोटाळ्यांवर मवाळ भूमिका घेते. गृह खात्यातील भ्रष्टाचारावर बोलताना फडणवीस मात्र दिलीप वळसे पाटलांना स्वच्छ असल्याचं सर्टिफिकेट देतात. फडणवीसांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला त्यावेळी अजितदादा कायदा वाकवून काही करू देत नसल्याचं व्हिडिओ क्लिपमधील वाक्य अधोरेखित केलं. या प्रकारांमुळे भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांना अधूनमधून डोळे मारत असल्याची मुख्यमंत्र्यांची भावना झाली आहे. आता थेट पवारांकडे तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेत काही बदल होतो का याकडे शिवसेनेचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना मंत्र्यांनी गृहमंत्रालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळतेय. अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांच्यावर तलवार प्रकरणी गुन्हे दाखल झालेत. पोलीस आपल्या मंत्र्यांवरती गुन्हे दाखल करत असल्याबद्दल काही मंत्र्यांनी नाराजीचा सूर लावल्याचं समजतंय. मात्र बैठकीनंतर आपण नाराज नसल्याचं शेख यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री जे आहेत ना ते सक्षम आहेत आणि योग्य कारवाईवरती योग्य ते ठाम असतात. जे चूक झाली तिथे चूक असतं, जिथे करायचं असते तिथे करणार. म्हणजे नाराजगी व्यक्त केली असं नाही. शेवटी राज्य किंवा देश हे कायद्यानेच चालतोय आणि कायद्यामध्ये जे खरं असतं ते खरं असतं, जे अयोग्य असतं ते अयोग्य असतं. तुमच्या बातमी काँग्रेसच्या गोटातनं काँग्रेसच्या नाराज आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून त्यांची भेट मागितली आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र पाठवण्यात आलं. 4 किंवा 5 एप्रिलला भेटीची वेळ मागण्यात आली आहे.
4 किंवा 5 एप्रिलला ही भेटीची वेळ मागण्यात आली आहे. सोनिया गांधींना 28 आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र पाठवण्यात आलंय. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी आम्ही जात आहोत आणि त्याचं कारण प्रमुख म्हणजे 5 आणि 6 तारखेला संसदेमध्ये निवडून आलेल्या नवीन आमदार अधिक काही जुने आमदार असं एकंदरीत त्यांचं ट्रेनिंगचा कार्यक्रम त्या ठिकाणी 5 आणि 6 तारखेला आहे. त्याचं औचित्य साधून आम्ही दिल्लीला जातोयच, तर त्यानिमित्तानं मॅडमची भेट त्या ठिकाणी मिळावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही दिले. त्यात काय नाराजीचा काही प्रश्न नाही आहे. नाराज हा शब्दच कसा आणि कुठून येतोय मला समजत नाही. उद्यापासून सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. कारण नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे बदल करण्यात आलेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. एकीकडे रोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना उद्यापासून औषधं आणि घरगुती गॅसच्या किमती देखील वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. काय काय महागणार आहे उद्यापासून त्यावर एक नजर टाकूयात. कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल होणार आहेत. दिलासादायक बाब म्हणावी लागेल. मात्र घरगुती गॅस 50 ते 100 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. तसंच राज्यात CNG PNG स्वस्त होईल. तर पेनकिलर अँटीबायोटिक्ससह 800 औषधं महाग होणार आहेत. पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना ATEEA अंतर्गत लाभ बंद होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीचा विशेष लाभ बंद होणार आहे. क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल. वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यावरती जमा होतील. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चेकच्या माध्यमातून करता येणार नाही. GST अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल 20 कोटी रुपये. बातमी आता तुमच्या कामाची आहे. तुम्ही जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, अन्यथा 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पॅन आधारला लिंक करण्यासाठी फक्त काही तास आता शिल्लक राहिलेत. 31 मार्च पर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे. 2017 मध्ये पॅन आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तेव्हापासून अनेकदा ही कालमर्यादा वाढवण्यात आली आहे, पण यंदा मात्र ही डेडलाईन वाढवली जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पॅन आधारशी जोडलं नाहीत तर त्याचे बँक व्यवहाराशी परिणाम जाणवू शकतील. आणि आता घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी पाहूया. सिडकोतर्फे गुढीपाडव्याला घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरीतल्या घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी या सदनिका असतील. इच्छुकांना 2 एप्रिलपासून सिडकोच्या संकेतस्थळावरती जात या सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 2 एप्रिल 2022 रोजी सिडको महामंडळातर्फे भूखंडासोबतच कमर्शियल गाड्यांच्या विक्रीची महायोजना सादर करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील वाणिज्यिक गाळे तसेच निवासी, वाणिज्यिक आणि सामाजिक उद्देशांसाठी भूखंड ई-लिलाव, ई-निविदा प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गट यांच्यासाठी देखील या शुभ मुहूर्तावर सदनिका देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उन्हाळ्यात तुम्ही रस्त्यावरचं थंडगार सरबत पीत असाल तरी बातमी आवर्जून तुमच्यासाठी आहे. अनेक ठिकाणी सरबत फळांपासून नव्हे तर रासायनिक इसेन्सपासून तयार केली जातात आणि हे सरबत आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. दरम्यान झी 24 बातमी दाखवताच KDMC प्रशासन जागं झालं आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सरबत विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली. कल्याण स्टेशन बाहेर इसेन्स युक्त डर्टी सरबताची विक्री करण्यात येत होती. मात्र झी 24 हे वास्तव उघडकीस आणलं. तुमच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे हे झी 24 दाखवलं आणि त्यानंतर मग KDMC प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांनी थेट कारवाई केली. हे दिसायला आकर्षक आणि चवेला चांगले असतात, पण याचा लॉंग टर्म आपल्या शरीरावर दुष्परिणाम खूप जास्त होतो. जसे की जास्त वापरल्यामुळे आपल्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. लिव्हर खराब होण्याची शक्यता वाढते. आपली किडनीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. आपल्या आतड्यांवर परिणाम होऊ शकतो. जास्त वापरल्यामुळे आपल्या आतड्यांचा कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता वापरते.
तर या रस्त्यावरच्या सरबतामुळे नेमके कोणते आजार बळावू शकतात जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यावर एक नजर टाकूया. लिव्हर खराब होण्याची भीती असते, किडनीची क्षमता कमी होते, आतड्यांचा कॅन्सर उद्भवू शकतो, लहान मुलांना गंभीर आजार होऊ शकतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7चे तिकीट दर 10 ते 50 रुपयांच्या दरम्यान असतील असं MMRDAनं आज जाहीर केलंय. गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या 2 मेट्रो मार्गांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. दहिसर पूर्व ते डहाणूकरवाडी हा मेट्रो 2A मार्ग आणि आरे ते दहिसर पूर्व मेट्रो 7A मुळे पश्चिम द्रुतगती मार्ग SV रोड लिंकिंग रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. सुरुवातीला नव्या मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुमारे 150 फेऱ्या चालवल्या जातील. त्यातून दररोज 3 ते 3.25 लाख लोक प्रवास करण्याची अपेक्षा आहे. गुढीपाडवा दिवशी दुपारी संध्याकाळी 4 वाजता आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते या मेट्रो लाईन 2A आणि 7 पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. आणि या दोन्ही लाईन्सचं काम पूर्ण झालेलं आहे पहिल्या टप्प्याचा, आणि त्यांचं ऑथरायझेशन पण आम्हाला मिळालेलं आहे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडून. आणि त्यांचा लाईन्सचं सुरुवात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळपासून सुरू होती. राज्यातील या महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता रशिया युक्रेन युद्धासंदर्भातल्या बातम्या पाहूया. रशिया युक्रेन युद्ध आता दुसऱ्या टप्प्यावर येऊन ठेपलंय. झेलेन्स्कींच्या पत्रानं पुतीन यांना संताप अनावर झालाय. आता आपल्या भात्यातली घातक शस्त्र बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिलाय. झेलेन्स्कीचं पत्र पुतीनची सटकली. लवकरच रशिया युक्रेन युद्धाचा दुसरा टप्पा. रशिया वापरणार घातक शस्त्र. रशिया युक्रेन युद्ध कधी थांबणार असा सवाल विचारला जात असतानाच आता युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. झेलेन्स्कीच्या लेटर बॉम्बमुळे पुतीन यांचा संताप अनावर झालाय. आता पुन्हा एकदा त्यांनी युक्रेनच्या विनाशाची भाषा सुरू केली आहे. युद्धाच्या दुसऱ्या टप्प्यात रशिया अत्यंत घातक शस्त्रांचा मारा करण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांच्या यादीत पहिलं नाव आहे 3M54 कॅलिबर मिसाईलचं. रशियाची ही क्रूज मिसाईल आहे. याची लांबी 6 ते 9 मीटर इतकी असून वजन 1300 ते 2300 किलो इतकं आहे. 400 ते 500 किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता असून हे मिसाईल 2020 ते 4500 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. या मिसाईलच्या टार्गेटवर असतील नाटोच्या युद्धनौका. नाटो कोणत्याही क्षणी युक्रेनच्या बाजूने युद्धात सहभागी होऊ शकते. त्यामुळेच रशियानं ही जय्यत तयारी केली आहे. याशिवाय रशिया युक्रेन युद्धात यांकोट क्रूज मिसाईल हे रशियाच्या ताफ्यातील दुसरं शस्त्र असेल. ही मिसाईल ताशी 3211 किलोमीटर वेगानं 800 किलोमीटर पर्यंत मारा करू शकते. युद्धविरामासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला एक पत्र पाठवलंय. मात्र पुतीन यांना शांती वार्ता मान्य नाही. उलट हे पत्र पाहून त्यांची चांगलीच सटकली आहे. झेलेन्स्कीला ठोकून काढेन अशी धमकीच त्यांनी दिली आहे. त्यामुळे पुतीन यांचा संताप जगाला विनाशाच्या वाटेवर नेणार का याची चिंता साऱ्या जगाला लागली आहे. ब्युरो रिपोर्ट झी24 तास. आणि आता प्रेक्षकांनो एक खास आठवण, झी24 तासचा अनन्य सन्मान सोहळा पाहायला विसरू नका. पंडितजींचा संगीताचा प्रवास हा विलक्षण आहे. आज एक झी सारखी एक वाहिनी त्यांना जीवन गौरव देते. खरं तर महाराष्ट्र राज्याने या सर्व लोकांना उचलून धरलं पाहिजे. झी24 तास अनन्य सन्मान 2 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता फक्त झी24 तासवर. एप्रिल महिन्यात देशाच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा आहे. संपूर्ण देशात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. अंगाची लाही होणार आहे. यंदाचा मान्सून देखील सामान्य राहील. सरासरीच्या 89 ते 113% पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय.